तर तिसरी भाषा निवडण्याची सक्ती आहे आणि तिसरी भाषा निवडण्यामध्ये हा कॉमन सेन्स आहे की महाराष्ट्रात कोणी ओडिया किंवा बेंगॉली किंवा मणिपुरी किंवा पंजाबी शिकणार नाही, तो त्यातल्या त्यात जवळ जाणारी हिंदी आणि शहरी भाग असेल तर कदाचित संस्कृत, कारण महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षांपासून 9वी 10वीला 8वी पासून संस्कृत वगैरे घेत आलेले आहेत. मी आता जातो, आपल्यासोबत बालमानसोपचार तज्ज्ञ आहेत डॉक्टर सपना नायक बांगर. डॉक्टर सपना, एक बेसिक प्रश्न असा की दोन्हीकडनं एक मांडणी अशी होते आहे की लहान वयामध्ये मुलांची ग्रास्पिंग पॉवर, आकलन क्षमता तीव्र असते, त्यामुळे ते अधिक भाषा शिकू शकतात. त्याचवेळी अनेक जण असंही म्हणतात की अशा लहान मुलांच्या उमलत्या वयामध्ये अभ्यासाचा एवढा जोर टाकू नये, 3-3 भाषा वगैरे देऊ नयेत त्यांना. तुम्ही काय सांगाल या बाबतीत? माझं मत या बाबतीत एकदम क्लिअर आहे. सायकोलॉजिस्ट आणि सायकायट्रिस्टच्या पर्स्पेक्टिव्ह दृष्टिकोनाने बघायला गेलं आपण की आपण जितकी भाषा लहान पोरांना लवकरात लवकर इंट्रोड्यूस करतो तेवढी त्यांची ब्रेन डेव्हलपमेंट जास्त चांगली होते. तर आपण ह्याच्यामध्ये इनफ रिसर्च पण झालेला आहे की त्यांची मेमरी जास्त तीव्र असते, त्यांना प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स एवढे त्यांचे जास्त डेव्हलप होतात. सर्टन एरियाज ब्रेनचे जे आहेत त्याच्यामध्ये डेफिनेटली त्यांचं जे पोरं 2 किंवा 3 भाषा जास्त शिकतात त्यांच्यामध्ये हे बघितलं गेलं आहे की ते त्यांचं अटेन्शन, कॉन्सन्ट्रेशन, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स आणि मेमरी हे सगळे जास्त असतात. पण डॉक्टर सपना, डॉक्टर सपना, हे होण्यासाठी त्या मुलाच्या भोवतालची परिस्थिती, म्हणजे मी तुम्हाला महाराष्ट्रात जेवढा मी फिरलेलो आहे, शाळेतली मुलं बहुतांश अशी आहेत, आणि मी मासेस बद्दल बोलतोय, क्लासेस शहरांमध्ये येणाऱ्या किंवा वेल टू डू फॅमिली ज्या ग्रामीण भागातल्या असतील त्यांच्याबद्दल नाही, ते ज्या परिस्थितीतून येतात त्यांना मुळात मराठी प्रमाण भाषा हीच एक एलियन भाषा आहे, ही एक फॉरेन भाषा आहे. ती पहिली लँग्वेज नाही, ती सेकंड लँग्वेज आहे प्रमाण भाषा मराठी, कारण ते या भाषेत ना लिहितात ना बोलतात, ते आपण बोलतो. अशा मुलांना तुम्ही म्हणताय की दुसरी तिसरी भाषा त्यांना त्यांच्यामध्ये आणखी विविध क्षमता प्रोड्यूस करतील, तेव्हा तुम्ही जो हा सिद्धांत सांगताय त्याच्यासाठीच्या ज्या गिव्हन कंडिशन्स आहेत त्या कोणत्या आहेत? अशा कुठल्याच कंडिशन नाहीयेत. इनफॅक्ट आम्ही असं म्हणतो की त्यांना, म्हणजे असं अभ्यास म्हणून नाही, पण जर का वाचन पण करायचं असेल तर त्यांना आता 6 महिन्यापासून आम्ही म्हणतो की त्यांना दुसऱ्या लँग्वेजमध्ये तुम्ही वाचन करा पेरेंट्सना. असं नाही की पेरेंट्स, आता शहरात तुम्ही म्हणताय, पण शहरांमध्ये स्पॅनिश, फ्रेंच हे काय सगळ्या पेरेंट्सना कोणाला येत नाही, पण जितकं फक्त ते शब्द पण त्यांच्या म्हणजे त्यांच्या छोट्याशा ह्याच्यामध्ये पडले, कानावर पडले, तर रिसर्चच्या अनुसार त्यांचं ब्रेन डेव्हलपमेंट जास्त होतं. हे आता लँग्वेज आपण कुठलीही घेऊ शकतो, पण जितकी लँग्वेजेस आपण त्यांना लवकरात लवकर इंट्रोड्यूस, पण हा एक प्रूव्हन सिद्धांत आहे, हा एक क्लिनिकली प्रूव्हन सिद्धांत आहे, हायपोथिसिस आहे, निरीक्षण आहे? नाही, ह्याच्यामध्ये रिसर्च झालेला आहे आणि रिसर्चच्या अनुसार हे प्रूव्ह झालेलं आहे की मल्टीलिंग्विस्टिक जे पोरं असतात, जेव्हा आपण म्हणतो 2 किंवा 3 लँग्वेजेस जे शिकतात लहानपणी, त्यांच्यामध्ये हे डेव्हलप. मला या बाबतीत आणखी मला बोलायला आवडेल, कदाचित एवढा विषय वेळ पुरणार नाही, कारण डॉक्टर मी तुम्हाला, म्हणजे आम्ही जे आजूबाजूला बघतोय मुंबई सारख्या शहरामध्ये, तिथे मुलांची, चांगल्या मुंबई सारख्या शहरात शाळांमध्ये जाणाऱ्या मुलांची इंग्लिश तर सोडा, मराठी सुद्धा नीट राहिलेली नाहीये. ज्या इंग्लिश मीडियममध्ये मुलं शिकत असतात, घरात मराठी, बाहेर नंतर इंग्लिश पण शिकायचं, कंपल्सरी मराठी, त्यांची मराठीचा सुद्धा कर्ता कर्म क्रियापदाच्या जागा सगळ्या बदललेल्या असतात, मराठी भाषेवर प्रभुत्व नाही. त्यामुळे मला माहित नाही हा सिद्धांत नेमक्या कोणत्या कंडिशन्समध्ये कोणत्या देशात झालेला आहे, कारण हे बहुतांश रिसर्च हे वेस्टर्न कंट्रीज मधले लहान लहान देश आहेत, नागरिकदृष्ट्या ॲडव्हान्स देश आहेत. भारतासारख्या देशामध्ये किती रिसर्च झाल्या मला कल्पना नाही, मी कदाचित त्याबद्दल पुन्हा तुम्हाला विचारेन. मी आता नवनाथकडे जातो. नवनाथ, मगाशी यशवंत किल्लेकरांनी NEP बद्दल सांगितलं. NEP